नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर आज मी दाखवत आहे तुम्हाला पुरणपोळीची रेसिपी. तर या पद्धतीने केल्या ना तर खूप सुंदर होतात पोळ्या, नरम आणि खूप छानही होतात, टेस्टीही होतात. तर याप्रमाणे तुम्ही नक्की बनवून बघा. तर यासाठी मी 1 वाटी डाळ घेतलेली आहे. तर ही डाळ वजनी म्हणाल तर पाव किलो आहे. पाव किलोच्या थोडी जास्तच आहे, कारण जी आमटी बनवणार कटाची त्याच्यात पण थोडीशी डाळ टाकणार आहे. त्यामुळे मग मी ही पाव किलोच्या थोडी जास्तच घेतलेली आहे, म्हणजे 268 ग्रॅम आहे, म्हणजे 18 ग्रॅम जास्त घेतलेली आहे ही मी डाळ. मग ही डाळ निवडून स्वच्छ घ्यायची आहे. त्यानंतर कुकरमध्ये घालून घेतली मी आणि मग त्यानंतर हिला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे 3 ते 4 पाण्यामध्ये. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ही डाळ आपण भिजत घालणार आहोत. 1.5 ते 2 तास आपण भिजत ठेवायची आहे. त्यानंतर मग मी 1.5-2 तासानंतर झाकण काढलं कुकरचं. तर मस्त डाळ भिजलेली होती. डाळ भिजल्यामुळे कशी ती एक समान सारखी शिजते, नाहीतर कधी कधी असं होतं की अर्धी शिजते अर्धी नाही शिजत. तर एक समान शिजते आणि पटकन शिजून होते. तर मग मी यामध्ये थोडीशी हळद घातली आणि मग कुकर बंद करून तर गॅसवर ठेवला. आणि गॅसवर ठेवल्यानंतर मग ह्याच्या 3 शिट्ट्या काढून घेतल्या. 3 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मी इथे पीठ मळायला घेतलं. तर एक परात घेतली, त्यामध्ये मी चाळण घेतली. 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आणि ते चाळून घेतलं. त्यानंतर 1 वाटी मैदा घेणार आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी मैदा आणि ही पाव किलो डाळ. यामध्ये मोठ्या मोठ्या आरामात 13 पुरणपोळ्या होतात आणि छोट्या छोट्या केल्या तर 15-16 पण होऊ शकतील. तर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. 2 वाटी पीठ, 1 वाटी गव्हाचं, 1 वाटी मैद्याचं आणि पाव किलो आपली डाळ. तर दोन्ही पिठं मी चाळून घेतली. त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे. त्यानंतर मग 1 चम्मच मी टाकलेलं आहे यामध्ये तूप. तर तूप घातल्यामुळे कसं पुरणपोळी अजून नरम होते, पीठ आपलं नरम होतं. मग मी तुपामध्ये हे सगळं पीठ आधी मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मग थोडंसं पाणी घालून हे पीठ आहे ते मी मळून घेतलं आणि छान अगदी मळायचं आहे. आपण चपातीला मळतो त्याप्रमाणेच मळायचं आहे. त्याच्यापेक्षा नरमही झालं तरी काही हरकत नाही, पण आपण थोडा वेळ झाकून ठेवणार आहोत त्याला पीठ मुरवण्यासाठी. त्यामुळे चपातीच्या प्रमाणे मळलं तरी चालेल. आणि यामध्ये पण मी थोडीशी हळद पिठामध्ये घालून घेतली. आधी टाकायला विसरले, मग मी थोडंसं पीठ मळल्यानंतर आठवलं, मग मी यामध्ये पण थोडीशी हळद टाकून घेतली आणि पीठ छान मळून घेतलं. पीठ मळून घेतल्यानंतरही पण मी थोडंसं तूप घालूनही त्याला मळून घेतलं आणि छान असं नरम असं पीठ मळायचं आहे. चपातीला मळतो त्याप्रमाणेच किंवा त्याच्यापेक्षा थोडं नरमही चालेल. आणि झाकून ठेवलं, मुरायला ठेवल्यानंतर ते अजून नरम होतं छान आणि आपल्या पुरणपोळ्या छान येतात, छान फुगतातही आपल्या पुरणपोळ्या. मग पीठ मी मळून घेतलं आणि पीठ मळून घेतल्यानंतर यावरती मी तूप लावून घेतलं आणि मग झाकण ठेवून घेतलं. झाकण म्हणजे मी आपलं कुकरचा डब्बा आहे तोच याच्यावरती झाकून ठेवला. पीठ मळेपर्यंत आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या होत्या आणि डाळ पण मग शिजलेली होती. मग मी कुकरचं झाकण ओपन केलं आणि डाळ चेक केली. तर बघू शकता ही डाळ अगदी व्यवस्थित छान शिजलेली आहे. मी दाखवते चेक करून. डाळ अगदी छान शिजलेली आहे. मग मी हे कुकर उतरवून घेतलं आणि त्यानंतर मग यातलं पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे आपल्याला कटाची आमटी करण्यासाठी. मग हे पाणी सर्व मी एका चाळणीमध्ये, पुरणाच्या चाळणीमध्येच काढून घेतलं आणि ते गळत ठेवलं पाणी. आणि यातलं 1 चम्मच डाळ आहे ती मी या पाण्यामध्येच टाकून घेतली, कारण आमटीसाठी आपल्याला हे पाणी आणि थोडीशी डाळही हवी आहे, त्यामुळे चव छान येते. आणि पुरण पण 1 चम्मच टाकायचं. पुरण बनवतो ना आपण गूळ वगैरे टाकल्यानंतर पण कटाच्या आमटीत 1 चम्मच मी पुरणही टाकणार आहे. त्यानंतर इथे पाववाटी मी गूळ घेतलेला आहे. तो वजनी म्हणाल तर 170 ग्रॅम आहे आणि मी 30 ग्रॅम साखर घेतलेली आहे, म्हणजे टोटल 200 ग्रॅम गूळ साखर घेतलेली आहे. तर 200 ग्रॅम पाव किलो डाळीला 200 ग्रॅम गूळ हा परफेक्ट होतो, कारण हा गूळ आहे तो काळा गूळ आहे ऑर्गॅनिक. तो खूप गोड असतो. पिवळा गूळ असतो ना तो जास्त गोड नसतो, त्यामुळे तो मी काळा गूळ घेतलेला आहे ऑर्गॅनिक. आणि तो 170 ग्रॅम गूळ, 30 ग्रॅम साखर. मग आपल्या चाळणीमध्ये हे पीठ सर्व साहित्य आहे, गूळ साखर हे मिक्स करून घेतलं मी. डाळ वगैरे एका प्लेटमध्ये. त्यानंतर चाळणीमध्ये
ठेवून मी एका पेल्याने त्याला चाळून घेतलं आणि ते पुरण बनवून घेतलं. आणि पुरण आपलं गूळ साखर टाकल्यामुळे खूप पातळ होतं, तर ते साईडला ठेवलं मी. पॅनमध्ये टाकलं आणि जे पाण्याचा अंश आहे तो आपल्याला आटवून घ्यायचा आहे. मग बारीक गॅसवरती मी ठेवलं आणि इथे मी 3 वेलची घेतल्या, 1 चम्मच साखर घेतली आणि ती ग्राइंड करून घेतली. आणि मग ग्राइंड करून घेतल्यानंतर मग मी त्याला चाळूनही घेतलं, कारण मी सालीसकट घेतली होती वेलची. इथे पुरणही आपलं आटून झालेलं आहे आणि पुरण आपलं व्यवस्थित झालेलं आहे हे कसं समजणार, तर हा असा चमचा यामध्ये उभा करायचा, तो उभा राहिला तर आपलं पुरण व्यवस्थित झालेलं आहे. मग मी हे साखर आणि वेलचीचं जी पावडर बनवलेली ती यामध्ये मिक्स करून घेतली, कारण पुरण जेव्हा संपूर्ण आपलं पुरण आटून वगैरे झाल्यानंतर ही साखर आणि वेलची टाकायची, त्यामुळे आपला सुगंध आणि टेस्टही छान लागते. आधीच टाकलं तर त्याचा सुगंध तेवढा राहत नाही. मग इथे पीठही आपलं छान मस्त नरम झालेलं आहे, छान मुरलेलं आहे पीठ आणि आपलं हे पुरणही छान गार झालेलं आहे. मग पुरणपोळी करायला घेतली मी, तर एक गोळा घेतला मी आणि जेवढा गोळा आपण पिठाचा घेणार आहे तेवढाच गोळा मी पुरणाचा घेतलेला आहे. आणि याप्रमाणेच बनवल्या ना तर ह्या पाव किलो डाळीमध्ये 13 पुरणपोळ्या आरामात होतात. मोठ्या मोठ्या मी मोठ्या मोठ्या बनवते, छोट्या छोट्या बनवल्या तर जास्तही होतील. मग हा गोळा मी दोन्ही हाताने प्रेस करून त्याचं असा गोल बनवून घेतली वाटी आणि त्यामध्ये हे पुरण ठेवलं आणि ही वाटी अशी पुरण व्यवस्थित आतमध्ये दाबून दाबून भरलं आणि वाटी व्यवस्थित अशी बंद करून घेतली. आणि त्यानंतर सुकं पीठ आहे, मी मैद्याचं पीठच घेतलेलं आहे लाटायला. तुम्ही गव्हाचं पण घेऊ शकता, तांदळाचंही घेतात काही जण. मग मी हलक्या हाताने हे पुरणपोळी आपल्याला लाटायची आहे आणि कडाकडाने आधी लाटायची आहे, कारण मग कडा नाही तर मग जाड राहतात. आणि सर्व बाजूने समान लाटायची आहे, सर्व बाजूने समान व्हायला पाहिजे ही पुरणपोळी. आणि मग मी ही पुरणपोळी लाटून घेतली व्यवस्थित, कडा सर्व लाटून घेतल्या आणि हलके हातानेच लाटायचे आहेत, जोरात अजिबात त्याला दाब द्यायचा नाही आहे, हलक्या हातानेच लाटून घ्यायची आहे ही पुरणपोळी. आता ही पुरणपोळी माझी पूर्ण लाटून झालेली आहे. मी इकडे तवाही गरम करायला ठेवलेला आहे. मग तव्यामध्ये मी थोडंसं तूप घातलं आणि त्यानंतर मग ही पुरणपोळी आहे ती यावरती घालून घेतली. तवा गरम झाला का चेक केला आणि यावरती ही पुरणपोळी घालून घेतली. लो टू मिडियम हीटवरच आपल्याला शेकून घ्यायची आहे पुरणपोळी. तर एका बाजूने आधी व्यवस्थित भाजल्यानंतर मग मी ती पलटी करून घेतलेली आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती तूपही लावलेलं आहे. आणि तूपच लावायचं पुरणपोळीला, त्यामुळे खूप चांगली चव येते, खूप चविष्ट होते पुरणपोळी. तेलही लावू शकतो पण तुपाने छान टेस्ट येते. आणि जे आपण सारण बनवलं त्यामध्ये थोडीशी साखर घातल्यामुळे पण खूप छान चव येते आपल्या पुरणपोळीला. त्यानंतर दुसरीही पुरणपोळी घातलेली आहे मी आणि तीही छान टम्म फुगलेली आहे. सर्व पुरणपोळ्या अशा छान टम्म फुगलेल्या आणि खूप टेस्टीही झालेल्या आणि खूप सुंदरही झालेल्या पुरणपोळ्या. तर याप्रमाणे तुम्ही नक्की बनवून बघा, खूप सुंदर होतात पुरणपोळ्या. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.